नमस्कार इतिहास मित्रांनो. औरंगजेबाच्या हातातील पाण्याचा लोटा मुलुक मैदान तोफेने कसा उडवला आणि औरंगजेबाने मुलुक मैदान तोफ निकामी करून तिच्यावरती आपले नाव करून तिचा बदला कसा घेतला याची रंजक हकीकत आज सादर होत आहे. केव्हा, कुठे आणि कसा घडला हा प्रसंग आणि मुलुक मैदान तोफेने ती करामत कशी केली होती हे आजच्या या व्हिडिओतून जाणून घेऊया. याआधी आपल्या या चॅनलवर आलेले मुलुक मैदान तोफेची रंजक आणि महत्त्वाची माहिती सांगणारे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतीलच. तर आता आजच्या विषयाकडे वळूया. मोगल सुलतान शहाजहानने 1634 साली मुलुक मैदान तोफेची मागणी विजापूरच्या आदिलशहाकडे केली होती, पण त्यावेळी ती तोफ शहाजहानच्या हाती आली नाही. 1658 साली शहाजहानला कैदेत टाकून औरंगजेब हा मोगल सल्तनतीचा बादशाह झाला. इकडे महाराष्ट्रात त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठा स्वराज्य स्थापनेचे कार्य अगदी जोमाने चालू होते. शिवछत्रपती जिवंत असेपर्यंत महाराष्ट्रात येऊन मराठ्यांच्या स्वराज्यावर आक्रमण करण्याचे धाडस औरंगजेबाने केलेले नव्हते. शिवरायांच्या निधनानंतर शंभूराजे छत्रपती झाले आणि आता औरंगजेबाच्या मराठ्यांचे स्वराज्य नष्ट करण्याच्या महत्वाकांक्षेने जोरदार उचल खाल्ली. 1682 साली 7 लाखाच्या अफाट फौजेसह औरंगजेब महाराष्ट्रात आला. पण इथे त्याचा मुकाबला करायला छत्रपती संभाजी महाराज प्रचंड आत्मविश्वासाने आपल्या मराठा सैन्यासह तयारीतच होते. 4 वर्षे जंग पछाडून देखील औरंगजेबाला शंभूराजांच्या समोर हारच पत्करावी लागत होती. मराठ्यांच्या सह्याद्रीच्या कातळासारख्या कठीण आणि जिद्दी अशा प्रतिहल्ल्यांसमोर आणि संघर्षासमोर डोके आपटून औरंगजेब नामोहरम झाला. आता त्याने आपला मोर्चा वळवला विजापूरच्या आदिलशाहीकडे. विजापूरची आदिलशाही पूर्ण नष्ट करून तिचा मुलूक, तिची संपत्ती, सामग्री आणि फुटीर सैन्य आपल्या कब्जात घेऊन या वाढीव सामर्थ्यानिशी मराठ्यांच्या स्वराज्यावर पुन्हा हल्ला करायचा औरंगजेबाचा हेतू होता. 1685 साली औरंगजेबाने विजापूर या आदिलशहाच्या राजधानीच्या शहराला वेढा घातला. जवळपास 1 वर्ष हा वेढा सुरू होता. 1686 साली विजापूरचा पाडाव करून सिकंदर आदिलशहाला कैद करून औरंगजेबाने विजापूरची आदिलशाही कायमची नष्ट केली. 1685 ते 86 या काळात, म्हणजे जेव्हा औरंगजेबाचा विजापूरचा वेढा चालू होता त्या काळात मुलुक मैदान तोफेशी संबंधित काही घटना घडलेल्या होत्या. या औरंगजेबाच्या आक्रमणाच्या वेळच्या हकीकती हेनरी कझिन्स या इंग्रज लेखकाने 1889 साली लिहिलेल्या त्याच्या पुस्तकात नमूद केलेल्या आहेत. हेनरी कझिन्स हा केवळ लेखक नव्हता, तर तो इतिहास लेखनशास्त्र, पुरातत्वशास्त्र आणि वास्तुरचनाशास्त्रात देखील पारंगत होता. हेनरी कझिन्सचे हे लिखाण भारतीय पुरातत्व खात्याने स्वीकारून त्यावरती पुस्तके देखील प्रकाशित केलेली आहेत. याच हेनरी कझिन्सच्या पुस्तकातील माहिती आणि विजापूर गॅझेटियरसह इतरही काही जुन्या ग्रंथांमधील माहिती खूपच रंजक आणि महत्त्वाची अशीच आहे. जुने विजापूर शहर हे मजबूत तटबंदीनी, अनेक बुरुजांनी आणि भव्य दरवाजांनी सर्व बाजूंनी बंदिस्त केलेले होते. या विजापूर शहराच्या तटबंदीची लांबी 8.5 ते 9 किलोमीटर आहे. या मुख्य तटबंदीच्या आतमध्ये मध्यभागी पुन्हा एक छोटा बाले किल्ला देखील आहे. विजापूर शहराच्या मुख्य कोटाच्या, म्हणजे बाहेरच्या कोटाच्या तटबंदीत पश्चिम बाजूला मुलुक मैदान तोफ ठेवलेला सरजा बुरुज आहे. औरंगजेबाच्या मोगली फौजेने विजापूर शहराला सर्व बाजूंनी कडेकोट बंदोबस्तासह वेढा घातलेला होता. विजापूरच्या कोटावरील तोफा आणि मोगलांच्या तोफा एकमेकांच्या वरती सतत मारा करीत होत्या. याच वेळी एक अत्यंत विलक्षण असा प्रसंग घडला. विजापूरचा सुलतान सिकंदर आदिलशहा हा सरजा बुरुजावरती आला. या बुरुजापासून जेमतेम 900 मीटर अंतरावर शहराच्या कोटा बाहेर इब्राहिम रौजा, म्हणजे इब्राहिम आदिलशहाची कबर आणि तिच्या समोरची मशीद आहे. शहराच्या कोटाबाहेरचा सर्व भाग मोगलांच्या कब्जात होता. अर्थात इब्राहिम रौजा देखील मोगलांच्याच ताब्यात होता. या इब्राहिम रौजामध्ये इब्राहिम आदिलशहाची कबर आणि तिच्या समोरची मशीद या दोन्हींच्या मध्ये पाण्याचा एक हौद आहे. मशिदीत नमाज पडायला जाण्यापूर्वी या हौदातील पाण्याने हातपाय धुतले जात. 900 मीटर अंतरावर असलेल्या या इब्राहिम रौजावरती मुलुक मैदान तोफ निश्चितच मारा करू शकत होती,
कारण तिचा आकारच तेवढा प्रचंड आहे. तर सिकंदर आदिलशहाला मुलुक मैदानच्या बुरुजावरून इब्राहिम रोजामधल्या मशिदीत नमाज पडायला आलेला औरंगजेब दिसला. औरंगजेब इब्राहिम रोजामधील हौदा शेजारी बसून त्याच्या हातातील पाण्याच्या लोट्याने म्हणजे तांब्याने पाणी घेऊन हातपाय धुत होता. औरंगजेबालाच ठार करण्याची ही नामी संधी चालून आल्याचे पाहून सिकंदर आदिलशहाने मुलुक मैदान तोफेचा गोलंदाज गोलमदास याला औरंगजेबावर तोफेचा मारा करायचा हुकूम दिला. हा गोलमदाज हबकलाच, कारण औरंगजेबाला ठार मारायची त्याची बिलकुल इच्छा नव्हती. कदाचित याचे परिणाम फार भयंकर होऊ शकतील या विचाराने तो घाबरलेला देखील असेल. तरीही गोलमदासाने आपण आदिलशहाचा हुकूम नीट पाळतोय हे आदिलशहाला कळावे म्हणून औरंगजेबाच्या जास्तीत जास्त जवळ तोफेचा निशाणा लावला. म्हणजे तोफ इब्राहिम रोजाच्या दिशेने फिरवली. तोफेत दारुगोळा भरला गेला. इथे एक महत्वाची बाब सांगतो. मुलुक मैदान तोफेत जरी 2 फूट व्यासाचा गोळा बसत असला तरी एकच मोठा गोळा घालून ही तोफ उडवली जात नसे. त्याऐवजी अनेक लहान लहान गोळे अगदी 50-100 सुद्धा तोफेत भरून ही तोफ उडवली जाई. त्याचबरोबर तोफेमध्ये तांब्याची लहान नाणी अगदी हजारोंच्या संख्येने भरून मुलुक मैदान तोफ उडवल्याची नोंद आहे. गेल्या व्हिडिओत आपण तालिकोटच्या लढाईत या तोफेतून तांब्याच्या नाण्यांचा मारा कसा करण्यात आला याची माहिती पाहिलेलीच आहे. गोलमदासाने इब्राहिम रोजावर मारा करण्यासाठी असेच लहान लहान गोळे तोफेमध्ये भरले होते. हे लहान तोफ गोळे एखाद्या मोठ्या सुपारीपासून मोसंबी एवढ्या आकारापर्यंत देखील असू शकतात. तर तोफ भरून झाल्यावर तोफेला बत्ती देण्यात आली. प्रचंड स्फोट होऊन तोफेतील गोळ्यांचा वर्षाव इब्राहिम रोजाच्या इमारतीवरती झाला. याच गोळ्यातील एक गोळा धडकला औरंगजेबाच्या हातातील पाण्याच्या लोट्याला. हा लोटा त्या दणक्याने औरंगजेबाच्या हातातून उडून दूर जाऊन पडला. हाच गोळा 1 फूटभर जरी बाजूला लागला असता तरी औरंगजेब ठार किंवा गंभीर जखमी नक्कीच झाला असता. म्हणजे औरंगजेबाच्या हे जीवावरच बेतलेले होते, पण त्याच्या लोट्यावर निभावले. सध्याच्या काळात मुलुक मैदानच्या बुरुजावरून इब्राहिम रोजाची इमारत दिसत नाही. याला कारण आहे वाढलेली झाडे आणि आधुनिक काळात उभारण्यात आलेल्या उंच उंच इमारती. पण आपण जर मुलुक मैदान तोफेचा बुरुज आणि इब्राहिम रोजाचा नकाशा एकत्र पाहिला तर हे सहज लक्षात येते की या तोफेचा मारा इब्राहिम रोजावर, मधल्या हौदावर आणि मशिदीच्या समोरच्या भागावर सहज होऊ शकतो. या इब्राहिम रोजामधील जी मशीद आहे तिच्या समोरच्या भागावर झालेल्या तोफ गोळ्यांच्या खुणा या मलिक मैदान तोफेच्या माऱ्यानेच झालेल्या आहेत अशी नोंद विजापूर गॅझेटियरमध्ये आहे. तर मुलुक मैदानचा मारा इब्राहिम रोजावर झाल्याची माहिती खूप पूर्वीच्या काळापासून चालत आलेली आहे. इब्राहिम रोजामधील या मशिदीच्या समोरच्या भागावर असलेल्या तोफगोळ्यांच्या माऱ्याच्या अनेक खुणा आपण आजही पाहू शकतो. मशिदीच्या समोरच्या भागातील फोटोमधून हे सहज लक्षात येते. तर अशी ही औरंगजेबाच्या जीवावर बेतलेली पण लोट्यावर निभावलेली मुलुक मैदान तोफेची करामत. या तडाख्यातून वाचलेल्या औरंगजेबाने वेढा चालू असताना आणि विजापूर शहर जिंकल्यानंतर सुद्धा मुलुक मैदान तोफेचा बदला घेतलाच. औरंगजेबाने विजापूर शहराच्या कोटावरील सर्व तोफा बंद पाडण्यासाठी आणि तट फोडण्यासाठी त्याच्या फौजेत असलेल्या शेकडो तोफांचा फार मोठा भडीमार विजापूरच्या कोटावर केला होता. याच वेळी मुलुक मैदान तोफेवर देखील ती बंद पाडण्यासाठी मारा झालेला होता. या माऱ्याच्या खुणा मुलुक मैदान तोफेवरती आहेत. मुलुक मैदान तोफेच्या तोंडाच्या वरच्या भागावर एक खड्डा पडलेला आहे. तसेच तोफेच्या तोंडाच्याच भागामध्ये अनेक ठिकाणी टवके उडालेले आहेत. तोफेच्या तोंडाच्या डाव्या बाजूला असलेल्या हत्तीच्या आकृतीवर देखील मागच्या बाजूला माऱ्याच्या खुणा स्पष्ट आहेत. मुलुक मैदान तोफेवर झालेल्या या माऱ्याच्या खुणा औरंगजेबाच्या हल्ल्याच्या वेळीच झाल्याची माहिती मिळते आणि हे स्पष्ट दिसते देखील. मुलुक मैदान तोफेने इब्राहिम रोजामध्ये दाखवलेल्या करामतीमुळे हबकलेल्या औरंगजेबाने अगदी लक्षात ठेवून मुलुक मैदानवर तोफांचा मोठा मारा करून ती बंद पडली होती. इतक्यावरच औरंगजेब गप्प बसला नाही. त्याने आणखीन एक प्रकार केलाच. विजापूरचा पाडाव करून सिकंदर आदिलशहाला कैद करून विजापूरची आदिलशाही औरंगजेबाने नष्ट केली. यानंतर औरंगजेबाने पुन्हा आपला मोर्चा मुलुक मैदानकडे वळवला. त्याने मुलुक मैदान तोफ
तिच्या फिरत्या खुंटीवरून काढून लाकडी ओंडके खाली ठेवून त्यावरती ठेवली. त्याचबरोबर मुलूक मैदान तोफ फिरवताना तिला मागच्या बाजूला आधार देणारा चाकांचा गाडा किंवा ट्रॉली होती ती देखील काढून टाकण्यात आली. आता मुलूक मैदान तोफ खाली ठेवलेली, दारुगोळा भरून उडवण्यास नाकाम झालेली आणि निरुपयोगी अशी केवळ एक मोठी तोफ झाली. तिचा वापरच औरंगजेबाने बंद करून टाकला. मुलूक मैदान तोफेची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे वाहतूक करण्यासाठी बनवण्यात आलेला अजस्त्र गाडा विजापूर शहरामध्ये होता. तो गाडा औरंगजेबाने दिल्लीला पाठवून दिला. मुलूक मैदान तोफ देखील दिल्लीला घेऊन जाण्याचे औरंगजेबाच्या मनात होते, पण औरंगजेब मराठ्यांच्या विरुद्ध लढता लढता महाराष्ट्रातच मरण पावला. तो परत दिल्लीला कधीच जाऊ शकला नाही आणि यामुळे विजापुरात असलेली मुलूक मैदान तोफ सध्या आपण पाहतो त्या ठिकाणीच राहिली. मात्र ही तोफ निरुपयोगी करण्याबरोबरच हिला पुन्हा इथून कोणी हलवू नये अशी व्यवस्था औरंगजेबाने जाणीवपूर्वक करून ठेवली होती. पण इतक्यावर देखील औरंगजेबाचे समाधान झाले नाही. त्याने विजापूर शहरावर मिळवलेला विजय आणि मुख्य म्हणजे मुलूक मैदान तोफ हस्तगत केल्याचा मजकूर असलेला त्याच्या नावाचा लेखच मुलूक मैदान तोफेवर कोरून ठेवला. भारताच्या इतिहासातील त्या काळच्या सर्वात शक्तिशाली अशा सुलतानाला देखील मुलूक मैदान तोफ काबीज केल्याचा आनंद आणि तिचा पडलेला मोह आवरता आला नाही. औरंगजेबाचा हा लेख मुलूक मैदान तोफेवर इतक्या सफाईने कोरण्यात आलेला आहे की तो 1686 साली कोरलेला नसून ही तोफ ज्यावेळी बनवली होती त्याचवेळी तिचे ओतकाम चालू असतानाच त्यामध्ये ओतूनच बनवलेला असावा असेच वाटते. औरंगजेबाचा हा लेख असा आहे: अल्लाह त्याच्या शेजारी कुणीही नाही. कारकिर्दीच्या 30व्या वर्षी म्हणजे 1097 हिजरी या वर्षी शाह आलमगीर गाजी आणि पादशहा जो धर्माचे आश्रयस्थान आहे, ज्याने न्यायाने शासन केले आणि राजांचे प्रदेश जिंकले, त्याने विजापूर जिंकले आणि त्या विजयाच्या दिवसानिमित्त भरभराट अवतरली आणि म्हणाली, त्याने मलिक ई मैदान काबीज केली. 1097 हिजरी ही ती तारीख ज्या दिवशी विजापूर जिंकले. या लेखातील 1097 हिजरी म्हणजे इसवी सन 1686. मुलूक मैदान तोफेचे नाव मलिक ई मैदान असल्याचा हा अस्सल आणि भक्कम असा पुरावा आहे. तर मित्रांनो, अशी ही मुलूक मैदान तोफेने औरंगजेबावर मारा करून त्याच्या हातातील लोटा उडवल्याची आणि औरंगजेबाने मुलूक मैदान तोफ निकामी करून तिच्यावर स्वतःच्या नावाचा लेख कोरून तिचा बदला घेतल्याची अत्यंत रंजक अशी हकीकत. या मुलूक मैदान तोफेची महत्त्वाची माहिती देणारे यापूर्वी आपल्या या चॅनलवर दाखल झालेले मुलूक मैदानचा व तिच्या निर्मात्याचा इतिहास, सोलापूरच्या आणि तालिकोटच्या लढाईतील मुलूक मैदान तोफेने केलेला विध्वंस, हे 2 व्हिडिओ देखील आवर्जून पहा आणि पुढे येणारे व्हिडिओ देखील पाहायला विसरू नका. मुलूक मैदान तोफेची इतकी सविस्तर आणि एकत्रित माहिती देणारे हे व्हिडिओ सर्वात पहिल्यांदा आपल्या या मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनेलवरच प्रदर्शित होत आहेत. मित्रांनो, या व्हिडिओतील माहिती नवीन वाटली असेल, आवडली असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा. व्हिडिओवरती लाईक आणि कमेंट करा. त्याचबरोबर आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल अजून तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म.